नाशिक मधनं येते। नाशिक मध्ये कृषी अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। कृषी अधिकारी प्रशांत पाटील यांना फेसबुक फ्रेंड महिलेनं 55 लाखांचा गंडा घातला आणि त्यामुळे त्यांनी आपलं जीवन संपवलंय। फेसबुक ईमेलद्वारे हापको ऑइलच्या व्यवसायाचं आमिष त्यांना दाखवलं गेलं। प्रशांत पाटलांनी आपलं 30 तोळे सोनं होतं ते विकलं आणि कर्ज घेतलं। प्रशांत पाटील पालघरच्या जव्हार पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि अखेर आता 55 लाखांचा गंडा घातला गेल्यानं त्यांनी आत्महत्या केलेली आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल, सौरभ, आपण बघितलं तर काही ना काही नवनवीन आमिष दाखवत सायबर गुन्हेगार हे नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असतात असं आपण बघायला मिळालं आहे। अनोखी शक्कल करता त्यांच्याकडून लढवली जाते। मात्र नाशिकमध्ये खरं तर जे काही हे प्रकरण समोर आलं आहे ते धक्कादायक असं आहे। जव्हार पंचायत समितीमध्येच कार्यरत असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांनीच आत्महत्या केलेली आहे। त्यांना जवळपास 55 लाखांना गंडा हा घालण्यात आलेला होता। हापको कंपनीचं जे काय ऑइल आहे ते व्यवसायाचं आमिष त्यांना दाखवण्यात आलं होतं। नक्की खरं तर ही कशी फसवणूक झाली ते आपण जाणून घेणार। माझ्यासोबत आता नाशिकच्या सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय आहेत ढवळे सर। सर, ही फसवणूक नक्की कशी झाली? हे जे प्रशांत पाटील आहेत त्यांचं जे फेसबुक आयडी आहे त्याच्यावर त्यांना पद्मा चिकटे असं नाव असलेली एक आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली। आता हे पद्मा चिकटेंना ओळखत नाहीत, काय नाही, अननोन व्यक्तीकडून आलेली आहे। त्यांनी ती ॲक्सेप्ट केली। ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या महिलेने त्यांना सांगितलं की आपण हे जे हापको ऑइल आहे याचा व्यवसाय करूया। मी आयुर्वेदामध्येच काम करते आहे त्या कंपन्यामध्ये, तर तुम्ही हे ऑइल खरेदी करा आणि आम्ही ते ऑइल परदेशामध्ये पाठवू। आमचा व्यक्ती येईल, ते ऑइल खरेदी तुमच्याकडून घेईल आणि परदेशामध्ये पाठवून देऊ। तुम्ही ते खरेदी करा। आणि ह्या व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवला। सुरुवातीला 1,59,000चं त्यांनी ऑइल खरेदी केलं। खरेदी केल्यानंतर त्यांनी काहीतरी सांगितलं की नाही, तुम्हाला एवढीशी छोटी ऑर्डर करता आम्हाला मनुष्य पाठवता येणार नाही, छोटी ऑर्डर आहे, तुम्ही मोठी ऑर्डर घ्या। मग मोठी ऑर्डर करता हे म्हणजे माझ्याकडे पैसा नाही शिल्लक। मग त्यांनी सांगितलं की असं करतो, आम्ही तुम्हाला एक कुरिअर पाठवतो, त्यामध्ये तुम्हाला विदेशी चलन म्हणजे फॉरेन करन्सी त्यामध्ये असणार आहे। ती फॉरेन करन्सी तुम्ही तुमच्या इंडियन करन्सीमध्ये करून घ्या आणि करन्सीमध्ये करून मग ते ऑइल परचेस करा आणि मग ते कुरिअर पाठवण्याच्या नावाखाली कुरिअरचा पाठवण्याचा खर्च किती येईल, मग त्याचे विदेशी चलन आता आम्ही फॉरेन्सिक सायन्सला तपासणीला पाठवलं त्याचा खर्च किती येईल आणि असे वेगवेगळे कारणं देत यांनी त्यावर विश्वास डिसेंबर 2023 पासून ते पैसा देत आहेत। ते आता लास्ट 1.5-2 महिन्यापर्यंत ते पैसा देत होते आणि परिस्थिती अशी झाली की त्यांनी त्याकरता स्वतःच्या पत्नीचं सोनं 35 तोळे सोनं जवळजवळ आहे ते विकलं किंवा गहाण ठेवलं। त्यानंतर त्यांनी त्या ठाणे जिल्हा ते सहकारी बँक आहे त्या बँकेकडून कर्ज काढलं। मित्रांनासुद्धा सांगितलं, मित्रांकडून अनेक रुपयांचं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे। तर आणि खूप मोठ्या प्रमाणात कर्ज त्यांच्यावर झालं आणि मग आता ही कर्जाची रक्कम कशी पे करायची, त्यांना सायबर पोलीस स्टेशनला ते आणि त्यांची पत्नी आमच्याकडे आल्या होत्या। आम्ही त्यांची पोर्टलवर तक्रार दाखल केली, आम्ही गुन्हा दाखल करायची आमची तयारी चालू होती। त्या दरम्यान ते अत्यंत तणावामध्ये आले आणि त्या तणावामध्ये त्यांनी घरी असतानाच दिनांक 6/6/2025 रोजी विषारी औषध घेतलं। घरी कोणी नसताना पत्नी माहेरी होती, तिला फोन करून कोणीतरी सांगितली तब्येत खराब आहे। ती लवकर धावत पळत आली, त्यांना रुग्णालयात दाखल केलं, परंतु ते वाचू शकले नाहीत। तर असे हे कुणीतरी दिलेल्या आश्वासनामुळे 56 लाख रुपये गमावल्यामुळे तणावात येऊन त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे। त्याबद्दल आम्ही सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। ते जे फेसबुक आयडीवरून रिक्वेस्ट आली त्यांच्याशी जी चॅटिंग करत होता जो मोबाईल नंबर, त्यांच्याशी आम्ही आता त्यांचा शोध घेत आहोत। जे अकाउंट वापरलेले आहेत त्यांचाही आम्ही शोध घेत आहोत। आमचा तपास सुरू केलेला आहे। सर, पण त्या महिलेने किंवा हे जे अकाउंट आहे याच्यावरून अनेकांची फसवणूक झाली का अशा प्रकारे? तपासात आत्तापर्यंत काय काय समोर आलेलं आहे? नाही, अद्याप तर असं काही समोर आलेलं नाही। त्या अकाउंटमध्ये इतर कोणाचे फ्रॉडलंट अमाऊंट गेलेत की काय ते आम्हाला अजून समजलेलं नाही। अद्याप ते समोर आलेलं नाही। आपण बघत आहोत सौरभ की निश्चितच धक्कादायक खरं तर असा हा संपूर्ण प्रकार आहे। आता पोलिसांकडून या सर्व घटनेचा तपास सुरू आहे। ही नक्की कशी फसवणूक झाली, आणखी कोणत्या अशा प्रकारे फसवणूक करण्यात आली का, हा सर्व तपास केला जातोय। मात्र अशा प्रकारे आमिष दाखवलं जातंय, काही ना काही नवनवीन शक्कल लढवली निश्चितच। त्यामुळे आता नागरिकांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे। प्रांजल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।